महड गावातील अन्न वीज बाधा कांडाचा निकाल, 5 जणांचे बळी घेणाऱ्या महिलेला जन्मठेप, पनवेल जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल। सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाचा बदला घेण्यासाठी एका विवाहित महिलेने वास्तुशांतीच्या कार्यक्रमात जेवणात विषारी औषध टाकल्याने 5 जणांना जीव गमवावा लागला होता। खालापूर तालुक्यातील महड गावातील या घटनेने खळबळ उडाली होती। 7 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून पनवेल जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। सुभाष रामचंद्र माने यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम 18 जून 2018 रोजी आयोजित करण्यात आला होता। या निमित्ताने जेवण ठेवण्यात आले होते। जेवणामध्ये विष बाधा झाल्याने 3 लहान मुलांसह दोघांचा मृत्यू झाला होता, तर अनेक लोकांना उलट्या, जुलाब असा त्रास झाला। जेवणाच्या डाळीमध्ये फॉरेट सारखे औषध टाकल्याने विषबाधा झाल्याचा अंदाज होता। खालापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह महड गावात धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने या कार्यक्रमात जेवण केलेल्या लोकांना झोपेतून उठवून हॉस्पिटलला पाठवले होते। या घटनेत कल्याणी प्रकाश शिंगुडे वय 7 वर्ष, ऋषिकेश शाहूराज शिंदे वय 12 वर्ष, प्रगती श्याम शिंदे वय 13 वर्ष, विजय श्याम शिंदे वय 11 वर्ष, गोपीनाथ संभाजी नापुरे वय 53 वर्ष यांचा मृत्यू झाला होता। घटनास्थळी तत्कालीन अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीही भेट देऊन पाहणी केली होती। सुभाष माने यांच्या नात्यातील प्रज्ञाज्योती सुरेश सुरवसे हिने सासू, नवरा आणि नणंद तसेच सुभाष माने आणि त्यांच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या त्रासाचा बदला घेण्यासाठी जेवणातील डाळीमध्ये संधी साधून फॉरेट सारखे विषारी औषध टाकले होते। पोलिसांनी फॉरेटचा उर्वरित भाग झेनिथ धबधब्याजवळील ज्योती सुरवसे हिच्या घरातून जप्त केला होता। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे यांनी केला। पोलीस उपनिरीक्षक अंबिका अंधारे, पोलीस हवालदार नितीन शेडगे, हेमंत कोकाटे यांचे या कामी मोलाचे सहकार्य लाभले होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।